हळदीच्या पानात लगडलेलं हे मधाळ गोड सुख म्हणजेच पातोळ्या. नैवेद्यासाठी बनवूया चविष्ट सुगंधी अशा पातोळ्या. पातोळ्या म्हणजे सुख, बनवणाऱ्याचं खाणाऱ्याचं मन आणि घर सुगंधी आणि मिठास करणारं. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी. त्यासाठी घ्यायचं एक नारळ खवून, 1 चमची तुपामध्ये 1 चमची खसखस आणि वाटीभर ड्रायफ्रूट छान परतवून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपला नारळ परतवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये साईसहित दूध टाकायचं आहे, अर्धी ते पाऊण वाटी. आणि हे झाल्यानंतर त्यात आपण पाऊण वाटीच्या आसपास गूळ घ्यायचं आहे. आपल्या आवडीनुसार गोडी ॲडजस्ट करून घ्यायची. चमचीभर वेलची पावडर चवीसाठी घालायची. 5 ते 10 मिनटं असं छानपैकी परतवत राहायचं. पाणी सुकतं, ते मुरतं आणि छान झक्कास चविष्ट असं सारण तयार होतं. आता तांदळाची पिठी घ्यायची आहे 1 टोप. त्याच टोपाच्या प्रमाणात पाऊण टोपाच्या आसपास पाणी घ्यायचं आहे. ते गरम खळखळीत करायचं आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. गॅस बारीक करायचं आहे. त्यामध्ये आपली पिठी ॲड करायची आहे. ती छानपैकी ढवळून घ्यायची आहे अशा पद्धतीत आणि त्याला 2 मिनटासाठी वाफ ठेवायची आहे. 2 मिनिटांसाठी हे असं झाकून ठेवायचं. 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा. 10 मिनटं झाकण तसंच ठेवायचं. छान उकड होऊ द्यायची पिठीची. पिठीला उकड आली की त्यानंतर हे काढून घ्यायचं. याच्या सगळ्या गाठीच्या आहेत त्या मोडून घेण्यासाठी ग्लास किंवा पेल्याला खाली तूप लावायचं आणि त्याने असं छान या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. पाण्याने आणि तुपाचा हात लावून हे पीठ अगदी छान सॉफ्ट असं मळून घ्यायचं. आणि आत्ता ह्या पातोळ्यांना सुगंधाचं लेणं देणाऱ्या ह्या छान हळदीच्या पानांना असं छान खुडून आणलं आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, त्याला कट करायचं आहे आणि छानपैकी आपल्या पातोळ्या थापायला सुरुवात करायची आहे. पाण्याची सरळ बाजू वर घ्यायची, त्याला थोडंसं पाणी किंवा तुपाचा हात लावायचा. तर आपलं सॉफ्ट पीठ असं छानपैकी थापून घ्यायचं. पातळ करायचं आहे, अगदी जाडसर ठेवायचं नाही आहे. छान पातळ लेयर झाला पाहिजे आणि त्यामध्ये मग सारण भरायचं आणि त्या अशा मस्तपैकी मिटून घ्यायच्या. आणि ह्या मिटल्या तोंडाने ह्या इतक्या छान गोड चविष्ट आणि आपल्या सगळ्यांची तोंडं मधाळ करणाऱ्या होतात की विचारताच सोय नाही. छानपैकी आदण ठेवायचं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये वाफेचं आपलं भांडं लावून घ्यायचं आणि त्यावर ह्या सगळ्या पातोळ्या व्यवस्थित रचून घ्यायच्या. 10 मिनिटात मस्तपैकी शिजतात. निसर्ग आणि परंपरेचा अद्भुत मिलाप म्हणजे पातोळ्या. हळदीच्या पानांवरची नक्षीच नाही तर त्याचा सुगंध, त्याची चव, त्याचे गुणधर्म सगळं त्या पातोळ्यांमध्ये उतरतं आणि इतक्या चविष्ट होतात या. मस्तपैकी भरपूर तूप घालून खाऊन घ्यायच्या. नैवेद्य दाखवा, सगळ्यांना करून खाऊ घाला आणि मला नक्की कळवा तुमच्या पातोळ्या कशा झाल्यात त्या. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.